तर काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यास्थळी येऊन पाहणी केलेली होती। नेमकी घटना कशा प्रकारे घडली होती याच्या संदर्भातली माहिती त्यांनी शिवसैनिकांकडून जाणून घेतलेली होती। आज सकाळी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्यात आला आणि यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। शिवसैनिकांनी सुरुवातीला त्या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे, मात्र आता मोठ्या संख्येने शिवसैनिक त्या ठिकाणी आलेले आहेत। 24 तासाच्या आत आरोपीला शोधा अशा राज ठाकरे यांनी सूचना दिलेल्या आहेत। राज ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना या सूचना दिल्यात। 24 तासाच्या आत आरोपीला शोधा अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून पोलिसांना देण्यात आल्या। काही वेळापूर्वीच राज ठाकरे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी शिवसैनिकांकडून संपूर्ण प्रकार जाणून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत। 24 तासाच्या आत या आरोपीला शोधा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। राज ठाकरे यांनी पोलिसांसोबतही संवाद साधलेला आहे। त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात पोलिसांकडून कशा प्रकारे कार्यवाही केली जाते या संदर्भात माहिती देखील त्यांनी जाणून घेतली। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना याची पूर्ण माहिती मिळालेली आहे, पण ज्या नतदृष्टाने ज्या माथे फिरूने राजकीय हेतूने प्रेरित होऊन म्हणा किंवा विक्षिप्त भावनेने मनोवृत्ती विकृतीने हे जे कृत्य केलेलं आहे ते क्षमा करणारं नाही आहे। मासाहेब म्हणजे आमच्या शिवसैनिकांची संपूर्ण महाराष्ट्राच्या आदरणीय स्थान असलेल्या मासाहेब आहेत। त्यामुळे मासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट ज्या नाठाळाने ज्या विकृतीने केलेलं आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे आणि जर पोलिसांनी याचा शोध घेतला नाही तर याला शोधून काढायला आमचे शिवसैनिक सुद्धा तेवढेच कार्यक्षम आहेतच। पण अशा भविष्यामध्ये अशा पद्धतीची जर विकृती जर कोणामध्ये निर्माण होत असेल तर ती ठेचून काढण्याची जबाबदारी सुद्धा आमच्या शिवसैनिकांमध्ये महिला आघाडीमध्ये आहे। सर, राज ठाकरे इकडे दाखल झाले होते, त्यांनी सज्जड दब दिलाय पोलिसांना की 24 तासांमध्ये आरोपीला शोधलं पाहिजे। हा, कारण दादर सारख्या ठिकाणी शिवाजी पार्कच्या ठिकाणी महासाहेबांच्या प्रतिमा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्व सीसीटीव्ही आणि बाकीच्या सगळे व्यवस्था असताना सुद्धा खरं म्हणजे जो कोण माथेफिरू असेल किंवा नालायक माणूस असेल त्याला 1 तासाच्या आत पोलिसांनी पकडण्याची आवश्यकता आहे। एवढे वेळ लागताच कामा नये। त्यामुळे राजसाहेबांनी जो इशारा दिलेला आहे तो योग्यच आहे। पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, पण जर तुम्हाला सुद्धा एवढ्या 2 तासात हा जर पकडू शकत नसाल तर तुमची कार्यक्षमता काय आहे त्याच्यावरच आम्हाला शंका येते। सर, उद्धव ठाकरे इथे केव्हा भेट देणार आहेत? राज ठाकरे येऊन गेलेले आहेत, उद्धव ठाकरे आधीचे कळू आम्ही तुम्हाला। यस, धन्यवाद।